पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या संदर्भामध्ये याच कोर्टामध्ये सुनावणी झाली। कोर्टामध्ये सुनावणीत नेमकं काय काय झालं हे आपण लाईव्हच्या माध्यमातून समजून घेतलेलंच आहे। पण ज्या ओमराजे निंबाळकर यांना न्यायाची अपेक्षा होती, न्यायाची प्रतीक्षा होती, ज्यासाठी त्यांनी 20 वर्ष लढा दिला, त्या ओमराजे जेव्हा हा सगळा निकाल वाचला जात होता कोर्टात, त्यावेळेस ते नेमकं काय करत होते हे या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत। तर या संपूर्ण निकालाच्या वेळेस ओमराजे हे तिथं पूर्ण अपेक्षेनं कोर्टात आज हजर झाले होते। ज्या पद्धतीनं ते काही दिवसांपूर्वी हिअरिंग आज निकाल येणार असं सांगून बोलावण्यात आलं होतं कोर्टाकडनं, 9च्या 9 आरोपींना हजर राहण्याचे आदेश दिले होते। त्या 2 ते 3 दिवसापूर्वीच्या हिअरिंगच्या वेळेस सुद्धा ओमराजे हे आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन आले होते। ओमराजे आजच्या दिवशी सुद्धा संपूर्ण कुटुंबाला घेऊन न्यायाच्या प्रतीक्षेत किंवा न्यायाच्या अपेक्षेनं या कोर्टात हजर झाले होते। आणि ज्यांच्यावर आरोप आहे त्या पद्मसिंह पाटलांचं पूर्ण कुटुंब सुद्धा, म्हणजे त्यांचे सध्या भाजपतनं आमदार असलेले जे पुत्र आहेत राणा जगजितसिंह, त्यांच्यासह त्यांचं कुटुंब सुद्धा याच कोर्टात उपस्थित होतं। धाराशिवच्या राजकारणामधले हे 2 मोठे आणि महत्वाचे नेते ज्यांच्यामध्ये राजकीय संघर्ष आहे। ज्यावेळेस कोर्टामध्ये ही जो निकालाचं वाचन सुरू झालं, ते संपूर्ण निकालाचं वाचन हे मराठीत सुरू होतं। निकालाचं वाचन जेव्हा सुरू झालं त्यावेळेस सुद्धा ओमराजे हे सीबीआयचे जे वकील आहेत त्यांच्या तिथं मागे उभे होते आणि ते निकालाच्या मध्ये आपल्यासाठी काही सकारात्मक गोष्टी घडतील या अपेक्षेनं जजकडे बघत होते। आपले प्रतिनिधी विद्या त्यावेळेस कोर्टात होत्या आणि त्यांनी कोर्टात ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे। आणि त्यांनी असं सांगितलं की त्यावेळेस सुद्धा ओमराजेंना अपेक्षा होती की आपल्याला न्याय मिळेल, आपल्या बाजूनं निकाल लागेल। जी अपेक्षा त्यांची होती की त्यांना फाशी झालेली हवी आहे या 9च्या 9 आरोपींना, किंबहुना ज्या 8 आरोपींचा उल्लेख करण्यात आला। पण जसजसं कोर्टानं निकाल वाचायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये कोर्टानं सगळ्यात पहिले तर अप्रूव्हर म्हणजे जो माफीचा साक्षीदार आहे त्याच्या अनुषंगानं संशय व्यक्त केला। मॅजिस्ट्रेटनं दबावाखाली या अप्रूव्हरचं म्हणजे माफीच्या साक्षीदाराचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालेलं आहे का हा प्रश्न उपस्थित केला। या माफीच्या साक्षीदाराला अगदी सुरुवातीला अटक केली, तेव्हा त्याला अटक करत असताना कुठलीही केस करण्यात आली नाही। त्याच्यानंतर आर्म्स ऍक्ट अंतर्गत आणि त्याच्यानंतर रॉबरीच्या अंतर्गत त्याला अटक करण्यात आली, याच्यावरनं आक्षेप घेतला। तसंच या अप्रूव्हर किंवा या माफीच्या साक्षीदारावर दबाव टाकण्यात आला, त्याला टॉर्चर करण्यात आलं। जेव्हा तो माफीचा साक्षीदार होणार आहे असं त्याने कबूल केलं, त्यानंतर त्याचा हा टॉर्चर कमी केला, टॉर्चर बंद केला असं जेव्हा कोर्ट म्हटलं होतं। आणि त्याचबरोबर कोर्टानं एक महत्वाचा उल्लेख केला वेपनचा। पवनराजे निंबाळकर हत्याकांडामध्ये वापरलेल्या वेपनच्या अनुषंगानं हे वेपन, हे हत्यार कुठे खरेदी केलं गेलं आणि कसं खरेदी केलं याच्याबद्दलची स्पष्टता नाही, याच्याबद्दलची माहिती आलेली नाहीये। आणि हीच गोष्ट ही केस जी आहे ती कमजोर करते असं कोर्टानं म्हटलं। या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं जे स्टेटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं तफावत आहे याचा उल्लेख कोर्टामध्ये जजकडनं करण्यात आला। या प्रत्येक क्षणावर जर आपण पाहिलं तर ओमराजे निंबाळकर जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले। त्यांना अपेक्षा होती, त्यांना इच्छा होती, त्यांना वाटत होतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला न्याय मिळेल। जसजसं कोर्टानं त्यांचे जे आक्षेप आहेत त्यांच्या समोर त्यांची जी निरीक्षणं मांडायला सुरुवात केली आहे हिअरिंगच्या संदर्भातली, त्याच पद्धतीनं किंवा त्याच अनुषंगानं ओमराजे निंबाळकर जे आहेत त्यांचा मग उत्साह मावळत गेला, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले। आणि त्यानंतर ओमराजे निंबाळकर जे आहेत ते जाऊन एका खुर्चीत बसले, मागे गेले कोर्टात आणि एका खुर्चीत बसले। अगदी हिअरिंगच्या सुरुवातीला ओमराजेंना जेव्हा न्यायाची अपेक्षा होती तेव्हा त्यांनी सीबीआयचे जे वकील आहेत त्यांच्या मागे जाऊन उभे राहिले होते आणि त्यानंतर मग ओमराजे हे खुर्चीत जाऊन बसले। आणि त्यानंतर जेव्हा या निकालाचं वाचन पूर्ण झालं त्यावेळेस हतबल होऊन, हताश होऊन ओमराजेंनी जे सीबीआयचे वकील आहेत इजाज खान त्यांच्याशी जाऊन चर्चा केली, त्यांना विचारलं की आता पुढे काय। आणि तेव्हा इजाज खान यांनी त्यांना सांगितलं की आता आपण पुढच्या कोर्टात जातो आहोत, पुढच्या कोर्टात जाणार आहोत। आता महत्वाचं आहे ते म्हणजे की कोर्टानं जेव्हा प्रश्न उपस्थित केले त्यानंतर ओमराजे यांची ही इच्छा, आकांक्षा, जे काही त्यांना अपेक्षा होती या 20 वर्ष संघर्षातून आपल्याला न्याय मिळेल, ती त्यांची इच्छा, त्यांची आकांक्षा मावळलेली आहे। पण त्याचबरोबर महत्वाचं काय आहे, पुढच्या कोर्टात जरी सीबीआय गेलं असलं तरी सुद्धा सीबीआयनं जे पुरावे दिलेले आहेत, सीबीआयनं जे एव्हिडन्स दिलेले आहेत आणि सीबीआयनं जो माफीचा साक्षीदार समोर उभा केलेला आहे त्या सगळ्यावरच कोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे, शंका घेतल्यामुळे ओमराजे यांची ही आशा मावळलेली पाहायला मिळाली। अगदी जेव्हा ते कोर्टातनं बाहेर पडले त्यानंतर सुद्धा ते हताश असल्याचं पाहायला मिळालं होतं।
ओमराजे पुढच्या कोर्टात हा लढा देतीलच, पण असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की ज्या धाराशिवमधला हा राजकीय संघर्ष सुरू होता त्या धाराशिवमध्ये ओमराजे यांच्या एकूणच राजकारणात येण्याचं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की संपूर्ण त्यांचं राजकारण हे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या नंतर सुरू झालं होतं आणि पवनराजे यांना न्याय मिळवणं, त्यांच्या जे आरोपी आहेत त्यांची हत्याकांडामध्ये जे सहभागी आहेत त्यांना शिक्षा मिळवणं हे त्यांचं एक ध्येय होतं. तरुणपणात जेव्हा ते कॉलेजचं शिक्षण घेत होते त्यावेळेस पवनराजेंची हत्या झाली होती आणि त्यामुळे ओमराजेंचं शिक्षण सुद्धा अर्धवट सुटलं होतं आणि त्यामुळे ओमराजेंना अपेक्षा होती, त्यांनी संपूर्ण इच्छा जे म्हणजे गांधीयन विचारसरणीच्या अनुषंगानं त्यांनी आपलं राजकारण सुरू ठेवलं आणि त्यांना असं वाटत होतं ते म्हणजे की या हत्येला संविधानाच्या अनुषंगानं न्याय मिळेल, संविधानाच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून त्यांनी न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला आणि राजकीयदृष्ट्या जे पद्मसिंह पाटील आहेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पद्मसिंह पाटील यांना ओमराजेंनी त्यांच्याशी राजकीय संघर्ष सुरुवात केली. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांच्याशी ओमराजेंनी राजकीय संघर्ष केला आणि आता जर आपण पाहिलं की मल्हार पाटील जे राणा जगजितसिंह यांचे पुत्र आहेत त्यांच्याशी सुद्धा संघर्ष करतायत. पण आजच्या घडीला ज्या अपेक्षेनं, ज्या आशेनं आणि ज्या न्यायाची अपेक्षा घेऊन या कोर्टाकडे वळले होते निंबाळकर कुटुंबीय, स्वतः ओमराजे अगदी तरुणपणापासून 20 वर्ष त्यांनी हे संघर्ष केला, त्यांच्या हातात काय राहिलं? काहीच राहिलं नाही. असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर कोर्टात सुद्धा दिसत होते ज्यावेळेस या निकालाचं संपूर्ण वाचन पूर्ण झालं आणि त्यानंतर ते हतबल झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. कॅमेरामॅन साहिल चव्हाणसह मी आणि माझ्या वरिष्ठ सहकारी विद्या यांच्यासह हर्षदा परब, मुंबई तकसाठी.